नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत प्रेम प्रकरण आणि त्याच्या संदर्भातला गुन्हा। कसं होतं ना, मुलं मुली प्रेम करतात, ठीक आहे, प्रेम करणं हा काही गुन्हा तर नाहीच आहे, पण बऱ्याच वेळेस आता हा एक ट्रेंड चालू झालेला आहे। काही मुलं, मी सगळेच नाही बोलत, सगळेच मुलं चुकीचे नाहीयेत, काही मुलं ते काय करतात की प्रेम करतात महिलेसोबत, तिला खोटं आश्वासन देतात की मी तुझ्याशी खूप प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न वगैरे करेल, असं तिला सांगतात खोट्या प्रकारे। म्हणजे तिला असं भासवतायत की तो प्रेम करतोय तिच्यावर आणि तिच्यासोबत तो विवाह करणार आहे। आणि जर त्या मुलाच्या मनामध्ये फक्त असं असेल की तो तिला खोटं सांगेल की तो तिच्यासोबत विवाह करणार आहे म्हणून आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवेल, या अशा खोट्या गोष्टी सांगून, तर अशा परिस्थितीमध्ये आपला आता 1 जुलै 2024 पासून कायदा लागू झालेला आहे, भारतीय न्याय संहिता। ह्या कायद्यामध्ये कलम 69 या कलमामध्ये शिक्षा दिलेली आहे, जो कोणी फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज या असं प्रॉमिस देईल आणि त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवेल आणि त्याच्यानंतर जर तो विवाह करण्यास जर त्या पुरुषाने नकार दिला, त्या महिलेसोबत विवाह करण्यास जर त्या पुरुषाने जर नकार दिला, तर त्या पुरुषाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेचं कलम 69 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो। म्हणजे त्या महिलेला अधिकार आहे, त्या महिलेला त्या पुरुषाविरुद्ध अधिकार आहे गुन्हा दाखल करायचा। जर त्याने त्याची जी प्रियकर होती, ती महिला होती, तिला जर त्याने खोटं आश्वासन दिलेलं की तो तिच्यासोबत लग्न करणार आहे, बघा हे जे खोटं आश्वासन आहे ना, फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज, हे महत्वाचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, की त्याने खोटं सांगितलं पाहिजे तिला की बाबा तो तिच्यासोबत लग्न करणार आहे। हे जर खोटं असेल त्याचं आणि ह्याच गोष्टींवर जर त्याने त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले असतील आणि काही वेळेकाळानंतर जर तो पुरुष आता तिला बोलतोय तो तिच्यासोबत विवाह करू नाही शकत, तर तशा परिस्थितीमध्ये ती महिला त्या पुरुषाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकते। सेक्शन 69 प्रमाणे FIR दाखल करू शकते। FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। जेव्हा कधी FIR दाखल होते त्या मुलाविरुद्ध, तर त्या मुलाला पोलीस अधिकारी अटक देखील करू शकतात आणि त्या केसमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे। तर आता या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये माहिती घेऊया की FIR दाखल केली तर लगेच मुलाला शिक्षा होते का? तर नाही, तसं नाहीये। तो गुन्हा चालतो कोर्टामध्ये, जो मुलगा असतो म्हणजे जो आरोपी, त्या मुलाला आरोपी बनवतात त्या केसमध्ये, त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये खटला चालतो, केस चालते। मग त्या केसमध्ये बघितलं जाईल तो गुन्हा खरा आहे किंवा खोटा आहे। जर त्या मुलाविरुद्ध पुरावे आढळून आले, ओके, जर पुरावे असतील त्याच्या विरुद्ध आणि पुरावे, साक्षीदारांचे जबाब वगैरे आणि जे काही डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड आहेत, या सगळ्या गोष्टींवरून जर असं समजून येते की मुलाने खरंच तिला फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज केलेलं आणि त्याच्यानंतर काही सेक्शुअल संबंध तिच्यासोबत बनवलेले, तर मग त्या मुलाविरुद्ध जर गुन्हा जर कोर्टामध्ये सिद्ध झाला तर 10 वर्षांपर्यंत त्या मुलाला शिक्षा होऊ शकते। अशी तरतूद भारतीय न्याय संहिता कलम 69 मध्ये आहे। म्हणून कधीही चुकीचे काम करू नका। ज्या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत तसा गुन्हा करू नका बिलकुलही, ओके। अजून काही ही जी प्रोसेस सांगितली मी गुन्ह्याच्या संदर्भातली, याच्यामध्ये काही मायनर गोष्टी आहेत, त्या मायनर गोष्टी मला एवढ्याशा व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाहीये। तरी जर आपले काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओच्या, ओके। मी प्रयत्न करेल आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं। धन्यवाद।